बदलापूरच्या नामांकित शाळेत 3.5 वर्षांच्या 2 मुलींवर सुरुवातीला लैंगिक अत्याचार झाला। त्यानंतर लघुशंकेसाठी जाताना शाळेतील कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाला। 12 आणि 13 ऑगस्टला या सलग 2 दिवस घटना घडल्या। शाळेत जायला चिमुकली तयार नसताना वैद्यकीय तपासणी चिमुकलीची केली आणि त्यानंतर हा सगळा गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला। त्याचबरोबर आणखी एका चिमुकलीसोबत सुद्धा लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं। दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यात धाव घेतली। गुन्हा दाखल होण्यासाठी कुटुंबियांना 12 तास वाट पाहावी लागली होती आणि त्यामुळेच हा सगळा संताप लोकांचा बघायला मिळतोय। लघुशंकेसाठी मुलींना एकटं कसं सोडलं, सेविका सोबत का गेल्या नाहीत, असा पालकांचा आता संतप्त सवाल आहे शाळा प्रशासनाला। त्याचबरोबर आरोपीवर कठोर कारवाईची कुटुंबियांची मागणी आहे आणि याच मागणीसाठी बदलापूरकर आक्रमक झाले आहेत। तर शाळेसमोर आता ठिय्या आंदोलन सुरू आहे बदलापूरकरांचं। तर दुसरीकडे रेल्वे स्थानक परिसरात देखील बदलापूरकर मोठ्या संख्येने जमले आहेत। रेल रोको आंदोलन सुरू आहे। 2 महत्त्वाची दृश्य। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात बदलापूरकर आता रस्त्यावर उतरलेले आहेत। 2 ठिकाणी हे आंदोलनाचं लोण पोहोचलंय। एक म्हणजे शाळेच्या गेटपर्यंत, ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या बाहेर पालक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। घोषणाबाजी केली जाते आणि आरोपींवर कारवाईची मागणी होत आहे। तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकात देखील आंदोलन सुरू आहे। रेल रोको आपण शकतो की 10 मिनिटांपूर्वी हे जे स्थानिक रहिवासी आहेत ते आता रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत आणि रेल रोको केला आहे। या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। प्रवासी ट्रॅकवर उतरून खाली बसले आहेत आणि मोठ्या प्रमाणात रेल रोको या ठिकाणी केले आहेत। तब्बल 10 मिनिटांपूर्वी हा रेल रोको केला, त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व लोकल हे विस्कळीत झाले, बंद झाले। कारण की रेल रोको झाल्यामुळे या ठिकाणी रेल्वेवर देखील परिणाम पडला आणि प्रवाशांची एकच मागणी आहे, स्थानिकांची एकच मागणी आहे की या जो आरोपी आहे त्याच्यावर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, हीच मागणी धरून या बदलापूरकरांनी एकच मागणी प्रशासन असेल किंवा बदलापूर पोलिसांकडे एकच मागणी केली। मात्र बदलापूर रेल्वे स्थानकावर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात प्रवासी असतील, स्थानिक वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाले आहेत आणि रेल रोको या ठिकाणी केला आहे। मैरोजारो TV9 मराठी, बदलापूर। तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आता आंदोलन सुरू आहे। पालकांची गर्दी आपण बघतोय। बदलापुरात संतप्त नागरिकांकडून एकीकडे बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केलं जाते आणि दुसरीकडे ज्या शाळेत हा संतापजनक प्रकार घडला, लैंगिक अत्याचाराची घटना घडली, त्या शाळेच्या गेट बाहेर हा सगळा जमाव मोठ्या संख्येने जमलेला आहे। घोषणाबाजी केली जाते, दोषींवर कारवाईची मागणी केली जाते आणि चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर हे पालक पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होण्यासाठी, तक्रार नोंदवून घेण्यासाठी 12 तास या पालकांना वाट पाहावी लागली आणि त्यामुळेच हा सगळा संताप व्यक्त होतोय, रोष व्यक्त होतोय नागरिकांचा। त्याचबरोबर शाळेतल्या सेविका ज्या आहेत त्या सेविका या चिमुकलींसोबत का गेल्या नाही, त्यांनी यांची काळजी का घेतली नाही, लक्ष का ठेवलं नाही, असा देखील प्रश्न उपस्थित होतो आणि त्यामुळे या सेविकांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे। स्थानिक नागरिकांकडून बदलापूर स्थानकावर लोकल सेवा आता अडवण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात बदलापूर स्थानकात गर्दी जमलेली आहे। ऑफिसला जाण्याची वेळ असल्यानं मोठ्या संख्येनं आता चाकरवाण्यांची गर्दी बदलापूर रेल्वे स्थानकात बघायला मिळते आणि आंदोलक सुद्धा मोठ्या संख्येने जमलेले आहेत। कुठला जरी चाकरमानी असला तरी तो पहिल्यांदा माणूस आहे, तो कुठला तरी चिमुकलीचा मुलींचा पालक सुद्धा आहे, त्यामुळे प्रत्येक जण या आंदोलनात सहभागी होताना दिसतोय।